विचारल्यावर का काय गडबड वगैरे केलीस की काय? काय गडबड केलीस का काय? काय तुम्हा दोघांचं माहिती तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत काय दिवे लावले होते ते माहितीये मला. एक्सक्यूज मी, टॉप 30 आर्किटेक्ट पैकी कळलं ना? दिवे, ट्यूबलाईट, बल्ब, मेणबत्ती सगळं लावलंय. तुझं काय? माझं नाही कसं माझं. बरं तू गणपती बाप्पाच्या पाया पण आशीर्वाद घे. छान सगळे एकत्र जेवूया. किती दिवसांनी घरी जेवणार आहे? चला मी चला. माझ्या येण्याने सगळे आनंदी झाले, पण मी अचानक का आलोय हे कळलं तर राडा होईल घरात. ते फक्त होऊ देऊ नकोस. येऊ प्रसाद. काय झालं? एवढं घाम का आलाय तुला? ठीक आहेस ना? हो अगं बहिणी मी ठीक आहे. ते दिव्यासमोर जास्त वेळ थांबलो होतो ना त्यामुळे आला असेल घाम. बरं मी फ्रेश व्हायला जातो. तुला चिरडलायस मानिनी. अगं तुझ्या ज्या मुलाला मी माझ्या अंगा खांद्यावरती खेळवलं होतं त्याच्या नजरेला नजर सुद्धा मिळवू आतापर्यंत माझ्याशी जे काही वागलीस ना त्यांनी मी दुखावले होते, फक्त दुखावले होते. काल तू माझी जी काही किंमत केलीस ना त्यांनी माझं काळीच पिळवटून निघायचं वागलीस तू. खूप वाईट वागलीस तू मानिनी. अगदी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 8 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. सुरुवातीला युग आलेला दाखवलाय आणि घरामध्ये खूप जल्लोष आहे. मिथून काका म्हणत असतात आला रे वाघ आला. मानिनीताईंना शेंडेफळावर तर भलतंच प्रेम उफळलंय. मानिनीताई म्हणतात अगबाई काय बारीक झालं माझं लेकरू. त्यावरती आता विक्रम म्हणतात अगं तू प्रोटी खाऊ घाला आलाय ना तुझं लेकरू आता. जीवा आणि दोघेही युगला घेऊन असे झोका खेळताय. युग सुद्धा भयंकर खुश आहे. मानिनीताई म्हणतात ए पोरानो त्याला चक्कर येईल त्रास देऊ नका. विक्रम म्हणतात बघा आईचं प्रेम बघा. युग नव्हता तेव्हा तुमच्या दोघांवर जीव ओवाळत होती. तो आल्यावर प्रेम शिफ्ट झालं बरं का तिचं. लगेच जीवा म्हणतो हो ना बाबा शेंडेफळ आल्यावर 1-2 नंबरला कोण विचारताय. आता मानिनीताई म्हणतात नव्हतं ना माझं लेकरू. मिथून म्हणतात वहिनी नशीब हा गणपतीत आला. काय रे युग तू गणपतीत कसं काय आला रे अचानक. नाही म्हणजे काही बोलला नाही येणारेस वगैरे. आता हा युग जरा घाबरलेला दाखवला. तो म्हणतो सरप्राईज होतं. जीवा म्हणतो अरे मग सांगायचं ना राव मी आलो असं तुला घ्यायला. अरे किती बडबड करणारा तू आज. शांत काय रे युग काय झालं. सगळेजण त्याला विचारायला लागतात काय झालं रे युग बरा आहेस ना. मानिनीताई पण विचारतात. आता युग म्हणतो हो मी ठीक आहे. आता तेवढ्या तिथे वसुआत्या येतात. हा युगंधर म्हणजे त्यांचा लाडका भाचा बरं का आणि सगळ्यात जवळचा सुद्धा. आता युग वसुआत्या आणि रम्याला बघून आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो अरे वसुआत्या आणि रम्या तुम्ही दोघी ह्या वेशात. आता युग त्यांच्याशी बोलणार तेवढ्यात मानिनीताई त्याचा हात धरतात आणि म्हणतात युग त्यांच्या जवळ अजिबात जाऊ नकोस. युगला काही कळत नाही कारण बहुतेक त्याला वसुआत्या आणि रम्याचं कारण माहिती नाहीये. मग युग म्हणतो आई असं का बोलतेस तू. अगं काय झालंय. लगेच मग मानिनीताई म्हणतात अरे युगंधर तुला नजर नको लागायला बाबा. आधीच माझ्या 2 मुलांच्या बाबतीत वाईट नजर लागलेलीच आहे पण आता तुझ्या बाबतीत या बाईने काही करायला नको म्हणजे झालं. विक्रम मात्र आता एक शब्दही बोलत नाही. मग मानिनीताई म्हणतात आपण जर का चिखलात दगड मारला ना युग तर चिखल उडतो आपल्या अंगावर त्यामुळे आपण चिखलाच्या जवळ जायचं नाही. आता रम्याला मानिनीताईंचे शब्द अक्षरशः बाणासारखे टोचताय. युगंधर म्हणतो अगं आई असं का बोलते तू आत्या आहे ना ती माझी. मानिनीताई त्याच्यावर चिडतात युगवर आणि म्हणतात आत्या अजिबात म्हणायचं नाही काहीही बोलायचं नाही या बाईशी तू. आपलं आणि या बाईचं काहीच नातं उरलेलं नाहीये. या आपल्यासाठी नसल्यासारख्याचे असं समज. युगंधरला अजूनही काही कळत नाही. तो म्हणतो आई काय झालंय. जीवा म्हणतो थांब जरा युग मी तुला सांगेल सगळं. मग मानिनीताई म्हणतात आता जेवढं सांगते ना तेवढं ऐक प्लीज. मानिनीताई आता त्या दोघींचा पुन्हा अपमान करत म्हणतात काय हो तुम्हाला काही कळतं का एवढं बोलते एवढा अपमान करते तुमचा तरी ढिम्म हलत नाहीये. चला निघा दोघी इथून कामं पडली आहेत ना तुमच्या मागे. आता दोघी पण तिथून निघतात पण रागो जातात बरं का. म्हणजे आता या दोघींच्या डोळ्यात आग ओकलेली आहे. म्हणजे खूप राग आला यांना कारण या मानिनीताईंनी त्यांच्या वर्मावरच बोट लावलंय ना. मग युगंधर त्या गेल्यावर विचारतो काय काय असं का बोलत होती सत्याला. आता जीवा म्हणतो अरे पाणी पितो आधी. युगंधर पाणी पितो तो आणि मग लगेच हे विषय बदलतात. जीवा म्हणतो काय रे तुझा अभ्यास कसा सुरू आहे. आता लगेच युगंधरला ठसका लागतो. जीवा म्हणतो ए रे बाबा अरे काय रे अभ्यासाचं विचारल्यावर काय ठसका लागला रे तुला काही गडबड करून आला की काय. मग लगेच पाड पण म्हणतो अरे काय रे बाबा गडबड केली का काय काही. आता लगेच मानिनीताई म्हणतात ए माझ्या पोराला बोलू नका रे आल्या तुम्ही काय दिवे लावले ट्यूबलाईट लावलेत अभ्यासाच्या बाबतीत मला माहिती आहे. मग पाड चिडतो म्हणजे गमतीत चिडतो आणि म्हणतो ओ आई साहेब एक्सक्यूज मी दिवे ट्यूबलाईट बल्ब सगळं लावलंय. मी टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहे बरं का. मग लगेच जीवा म्हणतो माझं काही असं नाहीये पण हा मी पण हुशार आहे. मग आता सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. युगंधरला त्या सांगतात मानिनीताई जाय बाबा फ्रेश हो आपण आता लगेच सगळेजण एकत्र जेऊयात. आता तिथे सगळे निघून जातात आणि युग देवाजवळ प्रार्थना करत असतो आणि काव्या मनात विचार करते सगळे खुश आहेत युग आल्यामुळे. आता गुरुजी जे सांगून गेले ते सगळ्यांना सांगायला हवं की नको सगळ्यांना टेन्शन येईल असं म्हणून काव्या निघून जाते. युग आता गणपती बाप्पाला म्हणत असतो देव बाप्पा माझ्या येण्याने सगळे आनंदी झालेत पण मी जर का आलो इथे हे कळलं कोणाला तर राडा होईल. मी इथे का आलोय हे कोणाला कळू देऊ नको रे बाबा. आता तो मनातून एकदम घाबरतो बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी येते आणि त्याला आवाज देते. ती म्हणते युग अरे प्रसाद घे. आता त्याला एकदम घाम फुटलेला असतो. नंदिनी म्हणते युग तुला किती घाम आलाय काय झालं रे तुला. काय रे काय झालं बेटा. युगंधर म्हणतो अगं काही नाही वहिनी ते जरा दिव्यासमोर उभं होतो ना म्हणून कदाचित घाम आला असेल आलोच फ्रेश होऊन असं म्हणून युगंधर निघून जातो. आता हा युगंधर काहीतरी कांड करून आलाय प्रेक्षकांनो. आता ते नेमकं सस्पेन्स काय आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. इकडे वसुताई या रम्याला म्हणत असतात माझा उरला सुरलेला स्वाभिमानात चिरडलायस तू मानिनी. अगं मी माझ्या लहान्या भाच्याला युगला अंगा खांद्यावर खेळवलं होतं त्याच्यासमोर माझा अपमान केलास ना. आतापर्यंत तू मला दुखावलं होतं पण माझ्या युग समोर माझा अपमान करून तू माझं काळीच पिळवटवून टाकलंस मानिनी. चुकीचं वागलीस मानिनी चुकीचं वागलीस.
लगेच रम्या म्हणते बरोबर बोलतीयस तू आई, मामीने अति केलं. युग आला होता बोलायला आपल्याशी, तेव्हा मामीला सहन नाही झालं, मामीने मुद्दाम केलं. आई मामीने ना वसाच घेतलाय आपल्याला प्रत्येकाच्या नजरेतून खाली पाडायचा. व स्वात्या म्हणतात हो ना ग रम्या, अगं बघितलं ना कसं वागत होती. विक्रम सुद्धा मानिनीला अडवत नव्हता. अगं अडवणं तर सोड, पण तो एका शब्दाने सुद्धा बोलला नाही. मग रम्या म्हणते अगं मामीच्या शब्दात आहे मामा, तो कशाला अडवणार आहे, आपल्याला मूलकरीण बनवून ठेवले मामीने तरी मामा एक शब्द बोलत नाही. आई आपल्या बाजूने कोणीच नाही, आता मला कंटाळा आलाय, कसा निभाव लागेल आपला कोणाच ठाऊक. आता रम्याला टेन्शन आलंय. बसू आता म्हणतात रम्या अगं असे हातपाय गाळू नकोस, प्रत्येकाचे दिवस येतात. देव जेव्हा एक खिडकी बंद करतो तेव्हा दुसरी खिडकी उघडतो. अगं आपण आपली संधी त्यातनं साधायची असते बेटा, असे हातपाय नाही गाळायचे. मग रम्या म्हणते अगं आई कशी संधी साधणार आहोत आपण, युग आल्यावर काहीतरी मदत करेल आपल्याला असं वाटलं होतं मला. तो एकटाच घरात असा होता की ज्याला माहित नव्हतं आपण नंदिनीच्या बाबतीत काय केलंय. पण आपण आता काय करणार आहोत, घरातले सगळे त्याचे कान भरणार आहेत आणि मग तो आपला तिरस्कार करायला लागेल. वसुआत्या म्हणतात नाही, तो आपला तिरस्कार करणार नाही. अगं युग न काड्यापेटीतल्या काडीसारखा आहे, त्याला कोणी कितीही पेटवलं ना तरी तो क्षणात पेटतो आणि क्षणात विसतो सुद्धा. अगं युग हलक्या कानाचा आहे ग रम्या, अगं खूप हलक्या कानाचा आहे तो. आता रम्या म्हणते आई हे कशावरून बोलतेस तू. मग आता या वसुआत्याने एक गोष्ट सांगितली बरं का रम्याला. त्या म्हणतात रम्या अगं मागे एकदा विक्रमने आणि मी या तिन्ही भावांची परीक्षा घ्यायची ठरवली, म्हणजे गंमत म्हणून बरं का. म्हणजे या तिघां भावांमध्ये किती नातं घट्ट याची परीक्षा घेणार होतो आम्ही दोघं. आम्ही काय केलं, तिघांना एकमेकांच्या विरुद्ध अनेक गोष्टी सांगितल्या, त्यांचे एकमेकांच्या विरुद्ध कान भरले. तुला माहितीये रम्या आम्हाला धक्काच बसला. रम्या म्हणते का ग आई. आता वसुआत्या पुढे सांगतात आम्हाला वाटलं होतं की पाठ जीवा एकमेकांशी कचा भांडतील, पण नाही, जीवा आणि पाठ या दोघांनी शांतपणे एकमेकांशी बोलून प्रश्न सोडवला. युग मात्र तसा नाहीये, त्याने तसं नाही केलं. तुला माहितीये युगने काय केलं. रम्या म्हणते काय ग आई काय केलं त्याने. वसुआत्या म्हणतात अगं पार्थ आणि जीवाशी तो कचा भांडला, तेव्हाच माझ्या लक्षात आलं रम्या आपण या युगला आपल्या अंडर ठेवू शकतो, म्हणजे आपल्या युगला आपण या आपल्या बाजूने वळवू शकतो. आणि हो आपला आज जो पाणउतारा झालाय ना रम्या, तेव्हाच माझ्या डोक्यात बदल्याचे विचार घोळायला लागलेत. सतत मला वाटत होतं की युग असा आत्ता इथे असायला हवा होता, आणि बघ गणपती बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केली, युग तर इथे आला. मग रम्या म्हणते अगं आई या युगच्या येण्याने आपल्याला काय फायदा आहे. त्यावर वसुआत्या म्हणतात रम्या अगं आपल्याला जर देशमुखांच्या मनात आणि घरात शिरायचं असेल, आपलं स्थान परत मिळवायचं असेल ना, तर युगच आपली मदत करू शकतो. आणि इतकंच नाही बरं का रम्या, युगला हाताशी धरून आपला बदला पण आपण घेऊ शकतो, त्याला आपलं प्याद करून आपला सूड घ्यायचा आहे आपण. आता रम्या विचारते वसुआत्याला आई खरंच आपल्याला असं करता येईल. वसुआत्या म्हणतात हो करता येणार आणि नक्की. हे बघ आता आपला बदला आपण घ्यायचा म्हणजे घ्यायचा. आता त्या नंदिनीला तर सोडायचंच नाही आणि आपल्यासोबत वाद घालणाऱ्या त्या काव्याला पण नाही. आता पुढचं सीन काव्याचा दाखवलाय. काव्या फुल टेन्शन मध्ये असते, गुरुजींनी जे सांगितलंय ते सारखं तिच्या डोक्यात घोळतंय. तेवढ्यात मानिनी ताई तिच्यासाठी दूध घेऊन येतात. आता काव्याला कळत नाहीये काय उघड होणार आहे, पण तिला ना प्रेक्षकांनो आता त्याची लिंक लागते बरं का. म्हणजे जीवाच्या बाबतीत काही असू शकतं का असं तिला थोडं हिंट मिळाली आहे, पण त्यात आपल्याला पुढच्या भागात कळणार आहे. तसं प्रोमो त्यांनी दाखवलाय. मानिनी ताई काव्यासाठी दूध घेऊन येतात आणि म्हणतात हे घे ग, सॉरी कॉफी घेऊन येतात आणि म्हणतात काव्या कॉफी घे. मग काव्या म्हणते काकू थँक्यू, पण तुम्ही कशाला कॉफी आणलीत, मी आले असते ना बाहेर. मानिनी ताई म्हणतात अगो मग काय झालं काव्या, कधी कधी सासूने सुनेच्या हातात गोष्टी आणून द्याव्यात, म्हणजे सून सुद्धा सासूचे लाड करते बरं का. मी आणि पार्थ दोघे गप्पा मारत होतो. तुला माहितीये पार्थ मला सांगत होता की काव्या खूप बदलली आहे, तुझ्यातला बदल सुखावतोय हा काव्या. काव्या म्हणते खरंच मी बदलली आहे काकू. मानिनी म्हणतात हो खरंच. अगं बघ ना सगळ्यांची तू किती छान काळजी घेतेस काव्या. मला तर तुझ्यात हळूहळू नंदिनी दिसायला लागली आहे थोडी. मला आवडलं ग बाई, तुझ्यात केवढा चेंज झालाय. म्हणजे बघ ना गणपती बाप्पाच्या सगळ्या गोष्टी तूच केल्या, पुरणपोळी केली, घरात हवं नको ते तू बघतेस. लग्नानंतरचा पहिला गणेश उत्सव दणक्यात साजरा झाला बाई, तू काही म्हण. काव्या आता त्यांच्याकडे बघायला लागते. इकडे आता युगचं सीन दाखवलाय. युग सारखा त्याचा मोबाईल बघत असतो आणि टेन्शन मध्ये असतो आणि त्याला घाम फुटलेला असतो. आता तो पुढे काही विचार करणार, तेवढ्यात वसुआत्या आणि रम्या त्याच्या खोलीत जातात. वसुआत्या म्हणतात कसं आहेस रे बाळा युग. आता युग चिडून म्हणतो ए तुम्ही दोघी कशाला आला तिथे. रम्या म्हणते असं का बोलतो रे युग, तुला आम्हाला बघून आनंद झाला होता ना. त्यावर युग म्हणतो झाला होता ना, माझ्या बहिणीला आणि आत्याला बघून झाला होता आनंद, तुमचा अवतार बघून वाईटही वाटलं होतं, पण जेव्हा सत्य परिस्थिती कळली ना तेव्हा कळलं की हा अवतारच योग्य आहे तुमच्यासाठी. इकडे मानिनी ताई आणि काव्याचं सीन पुन्हा दाखवला. या सीन नंतर काव्या विचारते काकू तुम्ही अचानक माझे इतकं कौतुक का करताय. आता मानिनी ताई म्हणतात अचानक म्हणजे ए मी काय तुझं कौतुक करत नाही का, जाऊ दे बाबा मी नाही बोलत आता तुझ्याशी. मानिनी ताई आता चिडतात, म्हणजे गंमत म्हणून चिडतात. काव्या म्हणते सॉरी. बापरे माझ्या लाडक्या मानिनी काकूचा गालाचा फुगा झालाय बाबा. मानिनी ताई म्हणतात हा माझा फुगा तेव्हाच फुटेल जेव्हा मानिनी काकूंचा आई होईल, असं म्हणून त्यांनी त्यांचे गाल फुगवलेत. मग काव्या त्यांचे गाल असे दाबते आणि म्हणते आई, आणि मग मानिनी ताईंना भारी वाटतं. मानिनी ताई म्हणतात अगं बाई आता कसं छान वाटतंय, तुझ्या तोंडून आई ऐकणं खूप भारी वाटतं ग. काव्या तुला माहितीये या घरातली एक व्यक्ती मला खूप आवडते. काव्या म्हणते मला माहितीये, चांगलंच माहितीये, विकी काका आवडतात ना तुम्हाला, विक्रम काका. मानिनी ताई म्हणतात ते तर आहेच, पण आणखीन एक व्यक्ती आवडते मला, ते म्हणजे तू. आता काव्या म्हणते मी खरंच. मानिनी ताई म्हणतात हो खरंच. काव्या मला ना कधी कधी तुझा खूप हेवा वाटतो आणि कौतुक सुद्धा. तुला सांगू का मी तुझ्या वयाची होते ना तेव्हा मला तुझ्यासारखं असं बेधडक व्हायचं होतं, पण बाई मला जमलंच नाही.
तुला माहितीये का, लहानपणी मी तर एवढी साधी बोळी होते, कोणाशी काही बोलत पण नव्हते, एकदम शांत होते. माझी एक मैत्रीण होती तुझ्यासारखी, स्मिता नावाची. अगं ती तुझ्यासारखीच बेधडक होती माहितीये. म्हणजे तिने एकदा काय केलं माहितीये, पीटीच्या सरांच्या समोर शिट्टी वाजवली. काव्या आता हसायला लागते. मग तिचं हसणं पाहून मानिनी ताई तिला म्हणजे असं भारावून जातात आणि म्हणतात, काव्या तू अशीच हसत राहा आणि उत्साही राहा. तुझ्यातला हा जो सळसळता उत्साह आहे ना, त्यामुळेच नवरा बायको मधलं नातं आणि तुमचा संसार सुद्धा उत्साही होईल बघ. पार्थ आणि तू जसे आहात अगदी तसे राहा. तुमच्यात जी नोकझोक चालू असते ना, त्यामुळे सुद्धा तुमचं जे नातं आहे ना, ते असं फ्रेश आणि उत्साही राहील. आता मानिनी ताई पार्थबद्दल बोलत असतात तेव्हा थोडं काव्याच्या चेहऱ्यावर टेन्शन आलेलं असतं. कारण त्या पुढे म्हणतात, तुम्ही दोघं ना तुमचा संसार सुखाचा कराल. मला माहिती आहे, मी बाप्पाकडे प्रार्थना करणार आहे तुमच्यासाठी. प्रेक्षकांनो, मालिकेत एवढे डायलॉग असतात, इतके कॅरेक्टर आहेत की विचारू नका. एखादा लाईक चालता चालता देत जाऊ नक्की. छान वाटतं तुमचे लाईक आले की रिव्ह्यूवर. असो, आता पुन्हा वसवात्याचा सीन त्यांनी दाखवलाय. आज भरपूर डायलॉग आहेत मालिकेत आणि सीनही भरपूर आहेत. आता मानिनी ताई आणि काव्याचा सीन झाल्यावर पुन्हा त्यांनी युगंधरचा सीन दाखवलाय. आता युगंधर यांना फटाफटा बोलतोय. आता तरी सुद्धा वसवात्या युगला मनवायचा प्रयत्न करत असतात. युग तिथून निघून जात असतो. वसवात्या त्याचा हात धरत म्हणतात, थांब ना रे युग, अरे आम्ही पण माणसंच होत ना रे, चुका माणसांकडनंच होतात रे. मला सांग, तुझ्या सुखासाठी तुझी आई जाईल की नाही वाटेल त्या थराला? जाईल की नाही बाबा? आम्ही पण तेच केलं रे. नाही, मी माझ्या रम्यासाठी तेच केलं. युगंधर चिडतो आणि म्हणतो, तुमच्या घाणेरड्या तोंडाने माझ्या आईचं नाव घेऊ नका. आई आमच्या सुखासाठी आमचं घर फोडणार नाही. माझी आई कटकारस्थानं करत नाही तुमच्यासारखे. त्यामुळे तुम्ही ना माझ्या नजरेसमोरून आधी दूर व्हा. मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. आता रम्या लगेच त्याचा हात धरून पुढे येते आणि म्हणते, अरे असं काय करतोस युग? अरे मी तुझी बहीण आहे ना रे, अरे बोल ना रे आमच्याशी. अरे आम्हाला तू सुद्धा हाडतूड करणार का? त्यावर युगंधर म्हणतो, तुमच्यासारख्या माणसांशी असंच वागायला पाहिजे, कळून चुकलंय मला. नंदिनी वहिनीला लग्न मंडपातून तुम्ही किडनॅप केलं, खालच्या थराला गेलात तुम्ही दोघी आणि मला म्हणताय की चांगलं वागू मी तुमच्याशी. काहीतरी वाटू द्या दोघी जणी तुम्ही एकमेकींबद्दल. काय आहे हे? आई म्हणते ते बरोबर आहे. आता पुन्हा यांचा सीन झाल्यावर पुन्हा मानिनी त्यांचा सीन दाखवलाय. थोडक्यात सांगायचं तर आज काही युगंधर यांच्या हाताखाली म्हणा किंवा यांच्या झाशात आलेला नाहीये वसवात्याच्या आणि रम्याच्या, पण त्यावरही वसवात्याने एक मोठा प्लॅन केलाय. आणि प्रेक्षकांनो, या वसवात्याला आधी घरातून काढावं म्हणजे आपल्याही डोक्याचं टेन्शन थोडं कमी होईल. तर असो, मानिनी ताई आता काव्याला म्हणतात, विसर्जनाची सगळी तयारी करायला हवी. बाप्पा येतात आणि जातात पण बरं झालं बाई काव्या, बाप्पा येण्याच्या आधी आपल्या घरावरचं संकट टळलं. आता त्या संकट टळलं म्हणतात तेव्हा काव्याला गुरुजींचे वाक्य पुन्हा आठवतात की आता गणपती विसर्जनानंतर मोठं संकट, मोठं वादळ येणार आहे. आणि काव्या पुन्हा थोडी डिस्टर्ब होऊन जाते. आता तिला टेन्शन आलंय. मानिनी ताई म्हणतात, अगं बाई विसर्जनाची तयारी करायची काव्या. काव्या, अगं काल गुरुजी येऊन गेले ना ग, मला आपली ही ताई सांगत होती, कामावाली ताई. आता काव्या गडबडून जाते कारण तिला पुन्हा गुरुजींचे बोललेले वाक्य आठवतात. काव्याला त्या विचारतात, मानिनी ताई काय गो, काय म्हणाले गुरुजी आल्यावर? आता काव्याला ते आठवतं आणि ती टेन्शन मध्ये येते. आता काय करायचं, सांगायचं का नाही सांगायचं? मानिनी ताईंना या द्वंद्वामध्ये ती आहे. पुन्हा एकदा आता वसवात्याचं सीन दाखवलाय. युगंधर वसवात्याला म्हणत असतो, आई तुमच्या दोघींबद्दल बरोबर बोलते. तुम्ही दोघी ना खूप विचित्र आहात. तुमच्या आयुष्यात गिल्ट नावाचा शब्द पण नाहीये. एवढं सगळं तुम्ही केलं पण तुम्हाला काही वाटत नाहीये त्याबद्दल, हे कळतंय मला. जा तुम्ही दोघी इथून. तुम्हाला कळत नाहीये का मला तुमच्याशी बोलायचं नाहीये? आता वसवात्या म्हणतात, ऐक ना रे युग बेटा माझा, ऐक तरी. युगंधर म्हणतो, अरे तुम्हाला कळत नाहीये का? ठीक आहे, तुम्ही नाही जात तर मीच जातो. आई म्हणते ते बरोबर म्हणते तुमच्याबद्दल. दोघी पण नाही एक नंबरच्या निगरगट्टा आहात, कधीच सुधारणार नाही. जाऊ दे मीच जातो असं म्हणून युगंधर निघून जातो. आणि आता रम्या तिच्या आईला म्हणते, आई अगं हा तर आपलीच लाज काढून गेला. तू याला आपलं प्यादं बनवणार होतीस का? वसवात्या म्हणतात, हो. आता रम्या म्हणते, काय गाई तू अजून पण काय हो म्हणते? तू काय करणार आहेस का नक्की? अगं ज्याने पहिल्याच फटक्यात आपल्याला उडवून लावलंय तो कशाला ऐकणार आहे आपलं? वसवात्या म्हणतात, रम्या त्याला आपलं ऐकावंच लागेल. रम्या म्हणते, कशाला ऐकेल तो, काय ऐकेल? मग वसवात्या म्हणतात, प्रत्येक माणसाचा काही ना काही वीक पॉईंट असतो. या युगचा काही ना काही वीक पॉईंट असणारच. तो वीक पॉईंट आपल्याला शोधायचा आहे रम्या. एकदा का आपल्याला त्याचा वीक पॉईंट सापडला की तो स्वतःहून आपल्याशी बोलायला आला म्हणून समज. आता हा सीन संपल्यावर लास्ट सीन बघत आहात तुम्ही मानिनी ताई आणि काव्याचा. मानिनी ताई म्हणतात, काय ग बाई काव्या, गुरुजी भेटले की नाही तुला? काय म्हणाले ते? आता काव्या तो विषय टाळते, म्हणजे काही सांगतच नाही ती मानिनी ताईंना. ती म्हणते, हो आले गुरुजी पण काही बोलले नाही विशेष. मानिनी ताई म्हणतात, अगं असं कसं? आले तर काही ना काही बोलले असतील ना तुझ्याशी? काव्या म्हणते, हा तसं ते जनरल बोलले, तुमच्याबद्दल बोलले आणि असं जनरल आमच्या दोघांबद्दल बोलले. मानिनी ताई म्हणतात, दोघांबद्दल काय बोलले? काव्या म्हणते, हा म्हणजे हे सांगत होते ते पूजा नंतर करा, पूजेचा मुहूर्त नाहीये, असंच जनरल बोलत होते बस. मानिनी ताई म्हणतात, बस एवढंच? कमाले बाई, गुरुजी आले आणि काही नाही बोलले. काव्या म्हणते, असं का बोलताय काकू, काय झालं? मग मानिनी ताई म्हणतात, काव्या तुला माहितीये ना, गुरुजी चेहरा बघून कोणाचं चांगलं वाईट सांगतात. वाईट घडणार असेल ना तर तो संकेत देण्यासाठी ते धडपड करतात. ते स्वतः येऊन सांगतात. ते आले म्हणजे काहीतरी बोललेच असतील की तुझ्याजवळ, पण तरी सुद्धा काव्या त्यांना काहीच सांगत नाही प्रेक्षकांना आणि एपिसोड इथे संपून जातो. पुढचा प्रोमो छान आहे. मालिका आता इंटरेस्टिंग होतीये बरं का. नंदिनी सारखी जीवाची वाट बघत असते. इकडे हा पार्थ गणपतीला प्रार्थना करतो की काव्याला माझ्या आयुष्यातून जाऊ देऊ नकोस. मानिनी ताई त्याला सल्ला देतात की प्रेमात पडा दोघं एकमेकांच्या. आणि काव्या आता जीवाच्या आठवणीत अचानक व्याकुळ झाली आहे. काव्याने जीवाचा फोटो हातात घेतला आणि ती विचार करते, काही आठवणी पुसल्या जात नाहीत. आणि जेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते त्या जागी ते भेटायचे ना, काव्या तिथे जाते आणि अचानक कुठून जीवा येतो माहित नाही. आता तो आवाज येत असतो, एक्सक्यूज मी जरा बाजूला सरकाल का? आता जेव्हा काव्या मागे वळते तेव्हा जीवा तिला बघून आश्चर्यचकित होतो. काय येणं मंडळी, नेमका मालिकेत काय ट्विस्ट येणार आहे हे एक्झॅक्टली कळत नाहीये, पण एवढं मात्र खरं आहे की जीवा आणि काव्याचं नातं उघड होणार आहे असं दिसतंय. खरी बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा रिव्ह्यू छान होता ना, मग नक्की लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी नसेल केले त्यांनी. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.